नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र सरकारतर्फे कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र या अंतर्गत महाराष्ट्र सरकार व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या अंतर्गत शिकाऊ उमेदवार योजनेमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट तर्फे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे। मग फक्त तुम्ही 5वी पास आहात, मग पुढे काहीही तुमचं शिक्षण झालं आहे, मग मास्टर डिग्री झाली आहे किंवा ग्रॅज्युएशन झालं आहे, 10वी पास आहात, 12वी पास आहात, ITI झालं आहे, डिप्लोमा झालं आहे, सगळ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी असणार आहे। फायदा काय आहे तर यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे। ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहे त्यामध्ये तुम्ही लागू शकताय, तिथे तुम्ही काम करणार आहात, प्रॅक्टिकली अनुभव मिळणार आहे, त्याची सॅलरी तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे 10,000 रुपये, 8,000 रुपये, 15,000 रुपये ती तर मिळणारच आहे। पण जसं लाडक्या बहिणींना दर महिन्याला DBT द्वारे पैसे मिळतात, तसेच तुम्हाला 5,000 रुपये दर महिन्याला DBT द्वारे मिळणार आहे। प्रशिक्षणार्थी भत्ता याला म्हणतात। त्यामुळे जर तुम्हाला चांगलं करिअर करायचं आहे, काही शिकून घ्यायचं आहे, तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। आणि तुम्ही बघू शकताय महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी सेंटर्स आहे, सूचना केंद्र आहे, तिथे पण जाऊन तुम्ही अप्लाय करू शकताय, ऑनलाईन अप्लाय करू शकताय। सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। तुम्ही लाडका भाऊ योजना ऐकला असेल तर तीच ही योजना आहे, ज्यामध्ये महिला मुली पण अप्लाय करू शकताय। मॅक्झिमम एज लिमिट नाही आहे, फक्त तुमचं वय 14 आहे, 14 पासून किती पण तुमचं वय आहे, सगळे या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहात। त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या। ऑफिशियली GR आहे, वेबसाईट आहे, त्यावरून सगळी माहिती तुम्हाला सांगतोय। काही अडलं तर तुम्ही कमेंट करू शकता, इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता, डिटेलमध्ये समजून घेऊ। त्याआधी अशाच नवीन नवीन करिअर अपॉर्च्युनिटी, जॉब अपडेट, फ्री कोर्सेस तुम्हाला सातत्याने देतोय, मार्गदर्शन करतोय। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकतात, कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र या अंतर्गत शिकाऊ उमेदवार योजना आहे। त्यामध्ये भरपूर सारे वैशिष्ट्य आहे आणि गोल्डन चान्स, सुवर्ण संधी म्हणता येईल, कारण की ज्या वेगवेगळ्या आस्थापना आहे, कंपन्या आहे, त्यामध्ये तुम्हाला इथे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला भत्ता म्हणजे पैसे सुद्धा मिळणार आहे। आणि तुम्ही ते बघू शकताय, फक्त आणि फक्त एकटा 5वी आहात, मग 8वी झालंय, 10वी झालंय, 12वी झालंय, पदवी झालंय, पदव्युत्तर शिक्षण झालंय, सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंगल प्रभात लोढा, जे की कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री आहे, त्यांच्यातर्फे हे अपडेट आलंय। तुम्ही ते बघू शकता, याची PDF सुद्धा आपल्याकडे आहे, शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना। आणि तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर बघा भरपूर साऱ्या ठिकाणी यांचे सेंटर्स आहे। म्हणजे मुंबई, ठाणे ठिकाणी तर आहेच, पण बघा अहमदनगर, कोपरगाव, पुणे, सातारा, सांगली, कराड, सोलापूर, वर्धा, नागपूर, खामगाव, लातूर, नाशिक, नांदेड, बीड, परभणी अशा अनेक ठिकाणी सेंटर्स आहे। नक्कीच तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे। यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य। तुम्ही इथे बघा ट्रेनिंग दिली जाते, त्यामध्ये तुम्हाला इथे भत्ता पण मिळणार आहे, अशा प्रकारची ट्रेनिंग मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकताय, ही MAPS ची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे पण माहिती आहे। त्यानंतर जी स्किल इंडिया NAPS आहे, यांच्यातर्फे 1,500 आणि यांच्यातर्फे 3,000 अशा प्रकारे तुम्हाला पैसे मिळणार आहे। प्लस तुम्ही ते बघू शकता, या योजनेची सगळी माहिती तुम्हाला दिली गेलेली आहे, पण थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय। जसं की बघू शकताय, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासनाने यांच्या संयुक्तपणाने स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली असून यासाठी प्रत्येक प्रादेशिक विभागाला 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा उद्योजकांसाठी सूचनांसाठी देण्यात आला आहे व देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे। राज्यात कुशल मनुष्यबळ विकसित करून त्यामुळे ही ट्रेनिंग देणार आहे, कारण की तुम्ही जर कुशल झाला, तुम्हाला जर नॉलेज आलं तर कामाची क्वालिटी वाढणार आहे आणि स्टार्टअपची संख्या वाढणार आणि ते सक्सेसफुल होणार आहे आणि महाराष्ट्राला स्टॅक जास्त मिळणार आहे। थोडक्यात महाराष्ट्र सरकारचाच फायदा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे।
एकनाथ शिंदे काय म्हणताय तुम्ही वाचू शकताय, राज्याच्या कौशल्य विकासाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी तसेच शिकाऊ उमेदवारी आणि कार्य प्रशिक्षण अंतर्गत उद्योग स्थापनांची मोठी गती दिली आहे आणि यासाठी ही योजना आणलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र अग्रेसर असणार आहे। आता पण अग्रेसरच आहे आणि अजून अग्रेसर वाढणार आहे। आणि त्यातले त्यात अजित पवार म्हणतात, जगासाठी उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी संधी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना मिळत आहे। शिकाऊ उमेदवारी योजनेने अंतर्गत महाराष्ट्रात उमेदवारी प्रोत्साहन योजना ही उद्योग आणि शिक्षण प्रशिक्षण यामध्ये दुवा ठरणार आहे। आणि स्वतः मंगल प्रभात लोढा यांनी काय म्हटलंय ते पण बघू शकताय। म्हणजे रोजगार तुम्हाला पाहिजे आहे त्यासाठी ही जबरदस्त योजना असणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त आणि फक्त तुम्ही 5वी पास आहात, तुमचं ITI झालंय, डिप्लोमा झालंय, 12वी झालंय, 10वी 8वी 9वी 7वी 6वी जे पण तुमचं शिक्षण झालंय किंवा तुमचं पदव्युत्तर शिक्षण झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। तुम्ही इथे बघू शकता 261 नामनिर्देशित व्यवसाय आहेत, त्यामध्ये एकूण 39 व्यवसाय गटांमध्ये 762 ऐच्छिक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला हे सगळं शिकायला मिळणार आहे। ओके, आता कुठल्यासाठी काय तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते तर मी सांगणारच आहे। त्यासाठी तुम्ही ते बघू शकताय, नामनिर्देशित व्यवसाय अभ्यासक्रम ज्यामध्ये अभियांत्रिकी, उत्पादन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक, बांधकाम, मुद्रण, हॉटेल, केटरिंग, रिटेल, IT, सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा, पारंपरिक व अपारंपरिक व्यवसाय, कृषी, अन्न प्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञान सेवा क्षेत्र यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल ट्रेनिंग, तर तुमचं शिक्षण काय पाहिजे, मग 8वी 10वी 12वी आणि BSc उत्तीर्ण आहात, मग यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय पहिल्यासाठी। आणि पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमसाठी तुम्ही पदवी उत्तीर्ण पाहिजे, तंत्रज्ञानासाठी अभियांत्रिकी पाहिजे आणि व्यवसाय अभियान तंत्रज्ञ यासाठी 12वी तुम्ही पास पाहिजे। मग यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तुमच्या शिक्षणानुसार किंवा तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, केटरिंगमध्ये जायचं आहे, रासायनिकमध्ये जायचं आहे, बांधकाममध्ये जायचं आहे, इलेक्ट्रिकमध्ये जायचं आहे, तो तुम्ही अभ्यासक्रम निवडून त्याचं प्रशिक्षण घेऊ शकताय। आणि त्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय NAPS तर्फे 1,500 रुपये आणि MAPS तर्फे 3,500 रुपये असे 5,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे DBT द्वारे डायरेक्ट शिकाऊ उमेदवारांना। ओके, आता नेमकं याचे फायदे काय ते समजून घेऊ। तर बघू शकता, शिकाऊ उमेदवारी योजना ही उद्योग आणि शिक्षण प्रशिक्षण यामध्ये दुवा आहे। याद्वारे मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे। जे विद्यार्थी आहेत त्यांना ट्रेनिंग दिली जाणार आहे, जेणेकरून कामाची गती वाढणार आहे, क्वालिटी वाढणार आहे आणि उद्योग क्षमता वाढणार आहे। ओके, मग प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहे, मशीनिंगचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे, मनुष्यबळ वाढणार आहे। मग यासाठी किमान वय काय पाहिजे, तर 14 वर्ष तुमचं आहे आणि कमाल वयाची अट नाही, म्हणजे 50 आहे 55 आहे आणि तुम्ही शिकायला तयार आहात, तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि हे चांगली आहे, चान्स आहे, त्यामुळे नक्की तुम्ही हा फायदा घेतला पाहिजे। फक्त जे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना आहे त्याचा लाभ घ्यायचा असेल तर 35 वय पाहिजे आणि बाकीच्या सगळ्यांसाठी कुठल्याही वयाची अट नाही, फक्त राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारांसाठी 35 वय। ओके, विद्यावेतन तर बघू शकताय, कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रशिक्षणाच्या प्रथम वर्षात 70%, दुसऱ्या वर्षात 80% आणि तिसऱ्या वर्षात 90%, दररोज किमान 40 तास अर्धवेळ प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना नमूद विद्यावेतनाच्या 50% इतका असेल। ओके, आता निवड कशी होणार आहे, तर यासाठी आपल्याला जे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे यावर अप्लाय करायचं आहे। कुठलं आहे अप्रेंटिसशिप पोर्टल, तर तुम्ही बघू शकता हे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे। इथे बघा लॉग इन दिसतंय, यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। इथे जरी केलं तुम्ही स्किल इंडिया अप्रेंटिसशिप पोर्टलवर, तर इथे बघा लॉग इन रजिस्टर दिसतंय, इथे कॅन्डिडेट दिसतंय आणि यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे। अगदी सोपं आहे, लॉग इन ॲज अ कॅन्डिडेट म्हणायचं आहे, तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, सबमिट करायचं आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला भरून हे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। ओके, अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्ही जो पण फॉर्म भरलाय त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल। मग NAPS व महाराष्ट्र शासन MAPS यांच्या मार्फत शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे 5,000 रुपये दर महिन्याला DBT करण्यात येईल। मग तुमचं प्रशिक्षण 1 वर्षाचं आहे, मग तुम्ही 5 × 12 12 पंचे 60 म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला मिळतील। किंवा तुम्ही 2 वर्षाचं आहे मग 1,20,000, 3 वर्षाचं आहे मग 1,80,000 रुपयांपर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। इच्छुक उमेदवारांनी हे बघा apprenticeshipindia.gov.in ही वेबसाईट आहे, यावर लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी,
त्यानुसार सगळ्या सूचना त्या पालन करावे. 1/1/2025 म्हणजे 1 जानेवारीपासून 31 मार्च 2025 या कालावधीत संबंधित मूलभूत प्रशिक्षण तथा अनुवंशिक मध्ये आयोजित होणाऱ्या जेवढ्या पण भरती आहे, मेळावे आहे, त्यामध्ये उपस्थित राहावे आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये किंवा तुमच्या जवळ ज्या पण कंपन्या भरती करताय त्यामध्ये तुम्ही तो फॉर्म भरावा आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल आणि तिथे तुम्ही काम करू शकणार आहात. ओके, तर सगळी माहिती इथे दिलेली आहे. याची लिंक, संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं आहे, ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे पण रोजगार मेळावे होतील, कुठे कुठे होतील तर इथे बघा सेंटर्स दिले. इथे जे रोजगार मेळावे होत असतात आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, त्यावर मी अपडेट देत असतो. तिथे जे पण मेळावे होतात तिथे तुम्हाला सामील व्हायचं आहे, तिथे सहभागी व्हायचं आहे. मग तिथे वेगवेगळ्या कंपन्या असतील, मग कोणी सॉफ्टवेअरमधले असतील, कोणी हॉटेलिंगमधले असतील, केटरिंगमधले असतील, ऑटोमोबाईलमधले असतील. मग तुमचा जो इंटरेस्ट आहे, जी पण आवड आहे, त्यानुसार तुम्हाला तिथे अप्लाय करायचं आहे. तिथे तुम्हाला मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तिथे तुम्ही काम करताय तर तुम्हाला पेमेंट मिळणार आहे, अप्रेंटिसशिप टाईप, आणि सोबत तुम्ही प्रशिक्षण घेताय आणि महाराष्ट्र सरकारतर्फे 5,000 मिळणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला 10,000 रुपये तिथे सॅलरी मिळते, अप्रेंटिसशिप मिळते आणि प्लस तुम्हाला 5,000 म्हणजे 15,000 तुम्हाला मिळणार आहे. मग ते 3 वर्षासाठी आहे, 2 वर्षासाठी आहे, जेवढ्या पण आहे त्यासाठी असणार आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जास्तीत जास्त जणांनी फायदा घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर आपण भरपूर सारे अपडेट आणतोय. नक्की त्याचा फायदा घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.